तर परवा मुंबईला हिंदू मुसलमानची दंगल झाली. का झाली, कशासाठी, कमी प्रमाणात भाग वेगळं. पण त्या दंगलीचा फायदा उठवून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होती. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन 25 एक लावण्यकरी युवती होती. देखणी, आरसपणी, मस्त बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यकरी. या गुंडांचा तर युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कलराचा फायदा उठवावा आणि या युवतीची अब्रू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले. बघता बघता दारावर धक्का पडू लागल्या. आतली युवती बावरली, शहारली, घाबरली. खिडकीतून बघितलं, गुंड दिसले. इरदा ध्यानी आला तर बाप तेवढ्याने घराबाहेर पडली. मुंबईच्या रस्त्यावर सैरा बरं धावतीये. गुंड पाठलागावर आहे. तिला कळून चुकले की या गुंडांच्या तावडीत जर आपण सापडलो तर आपल्या अब्रूची लक्तरीत रस्त्यावर टांगली जातील. बेभान पळतीये. मुंबईच्या रस्त्यावर सैरा बरं धावतीये. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातला एका घरातला उजेड दिसला. तबाब तेवढून दारापुढे आली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली तर आश्चर्य वाटली. तिने विचारलं, काय होतंय? त्यावर ती युवती म्हणाली, मला एका रात्रीपुरता आसरा मिळेल का? काही गुंड माझ्या पाठलावर आहेत. माझी अब्रू लुटायचा बेत आहे त्यांचा. त्यावर ती युवक म्हणाला, निश्चित घर तुझंच आहे. मी दाराची राखण करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाही, तुला त्रास देणार नाही. बिनघोर राहा. युवती झोपे गेली. दाराची राखण करत राहता रात्रभर. ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता डोक्यात विचार आला. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची. त्यामध्ये हे हिंदू मुसलमान, मी हिंदू. या हिंदूच्या घरात तिने असला मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ती गुंड तिची अब्रू लुटायच्या उद्देशाने तिचे पाठलागर होते. मी घरात एकटा आहो, मी तरुण आहो, मनात आणलं तर या क्षणी इथंच या युवतीची अब्रू मी लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कोणी नाही. मग कुठल्या भरोशाने माझ्या घरात निश्चित थांबली? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली. युवती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले आणि न राहून याने विचारले, बाहेर दंगल चालली आहे हिंदू मुसलमानांची. त्यामध्ये तू मुसलमान, मी हिंदू. मग एक हिंदूच्या घरात तू असं मागितलास कसं? तुला भीती नाही का वाटली? आणि ती गुंड तुझी अब्रू लुटायच्या उद्देशाने तुझे पाठलागर होते. मी घरात एकटा होतो, मी तरुण होतो, मनात आणलं असतं तर रातोरात मी तुझी अब्रू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारे कोणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर तू माझ्याकडे थांबलीस? तेव्हा ती होती म्हणाली, त्यावरती होती म्हणाली, रांजो नाही का बरं? त्यावरती होती म्हणाली, ते गुंड माझ्या पाठलागावर होते. मी मुंबईच्या रस्त्यावर सैरावर धावत होते. धावता धावता एका बोळ्यात शिरली. बोळ्यातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. तर बाप त्यावर दारापुढे आली. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी डोकावून बघितलं आणि तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कुणाचाही अपघात धोका नाही. अवघ्या 350 वर्षानंतर माझ्या राजाबद्दल हनुमंताच्या बनवलेली प्रतिमा आहे. हीच प्रतिमा आहे. शिवाजी राजे स्मरणात आहे तेवढ्यासाठी. त्यांचा जयजयकार आहे तेवढ्यांसाठी. त्यांचे विचारांचा जागर आहे तेवढ्यांसाठी. विष्णू सौंदर्य चिपळूणकर यांनी एका ठिकाणी म्हणून गेलेलं आहे, मला मराठी भाषेतलं शिवाजी व्हायचं. म्हणजे मराठी हे म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्च त्याचं परिमाण आहे. मला काय व्हायचंय तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथलं मला शिवाजी व्हायचंय, सर्वोच्च व्हायचं. आता शिवचरित्राचा ध्यान घ्यायचा तुमची ओळख. धन्यवाद.